शांत मन हेच खरं धन, होतं सुखमय जीवन. फुलांचा सुगंध हवेच्या माध्यमातून ज्या प्रकारे सर्वत्र पसरतो, त्याच प्रकारे शांत मनाचं तेज आपल्या संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करतं. मन अशांत असेल तर कुठलंच कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही. घेतलेले निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. या उलट मन शांत असताना निर्णय योग्य घेतले जातात. हाती घेतलेलं कार्य व्यवस्थित पूर्ण होतं. अशी शांतता मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे साधना, मंत्र आणि आध्यात्मिक जागृती होय. तुम्ही जर अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करत असाल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे मनाला शांत कसं करायचं. आज ही अत्यंत मोठी समस्या निर्माण झालेली आहे. ज्या प्रकारे शारीरिक आरोग्याला जपणं महत्त्वाचं असतं, त्याच प्रकारे मनाच्या आरोग्याला देखील जपणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मन अशांत असेल तर विचार योग्य पद्धतीने केला जात नाही, ज्यामुळे निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. या समस्येचा आज आपण कित्येक लोक सामना करीत आहोत. पारिवारिक, सामाजिक, आर्थिक अशा अनेक कारणांनी लोक आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसले आहेत. म्हणूनच हा विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. या विषयावर आपण सर्वांगीण चर्चा करणार आहोत. या समस्येवरील उपाय देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. आजकाल एकच वाक्य मी अनेकांकडून सातत्याने ऐकत असते की माझं मन शांत नाही, माझं कशातच लक्ष लागत नाही, विचारांमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे, मन रिकामं आहे तरीही थकल्यासारखं वाटतं. तुम्हाला देखील हे जाणवतं का? तुमच्या मनात देखील असे प्रश्न येतात का? जर येत असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की लिहा. आता प्रश्न असा आहे की मन अस्थिर, अशांत होण्याची कारणं कोणती आहेत? तर यामागे काही महत्त्वपूर्ण कारणं आहेत. म्हणजे आपण अप्रिय आठवणी साठवून ठेवतो. एखादी अप्रिय घटना आपण वर्षानुवर्ष मनामध्ये साठवून ठेवतो. नंतर मग त्याच गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मनात भविष्याबद्दल सातत्याने भीती असते. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस, तसं काहीसं आपलं होतं. त्या भीतीमुळे मन अस्थिर, अशांत होतं. कधीकधी आपल्याला ऊर्जा कमी पडते, त्यामुळे देखील मन अशांत होतं. आज तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारा. तुम्ही दिवसभरात किती वेळ स्वतःच्या मनासाठी देता? अनेकांचं उत्तर 0 येईल. आपल्याला मन माहिती आहे, मनाची शक्ती माहिती आहे. अशा मनासाठी आपण किती वेळ दिला पाहिजे ही गोष्ट आपण नेहमीच विसरतो आणि त्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. आध्यात्मिक प्रवृत्ती जोपासणं हा मनाला शांत ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणता येईल. आता आध्यात्मिक जागृती म्हणजे काही केवळ साधना नसते, तर तो ग्रहांसोबत केलेला संवाद असतो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पत्रिकेतील चंद्र बिघडला असेल तर मन अस्थिर होतं, चिंता वाढते, बेचैनी वाढते, कारण चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. पत्रिकेतील गुरु बिघडलेला असेल तर साधना व्यवस्थित होत नाही, चांगलं मार्गदर्शन मिळत नाही, ज्ञान अर्जित करताना अडथळे येतात. पत्रिकेत जर केतू कमजोर असेल तर ध्यान लागत नाही, मन एकाग्र होत नाही. पत्रिकेत जर शनी बलवान असतील तर साधनेत सातत्य येतं. कमजोर असतील तर साधना व्यवस्थित होत नाही, बेशिस्तपणा येतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आपापल्या पत्रिका बघा आणि कोणत्या ग्रहांमुळे तुमचं मन अशांत झालेलं आहे ते कमेंटमध्ये लिहा. तुमचं मन चंचल आहे की एकाग्र आहे याचा देखील विचार करून कमेंटमध्ये लिहा. मग हा खूप कठीण प्रश्न आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही जर आपल्या मनाकडे थोडं लक्ष दिलं तर तुमचं मन शांत होईल, स्वस्थ होईल, आनंदी होईल. तुमचं मानसिक आरोग्य उत्तम, सुदृढ राहू शकेल. आपल्या धर्मामध्ये, ग्रंथामध्ये अनेक मार्ग आहेत. त्यात दीर्घ श्वसन हा एक प्रकार येतो. प्राणायाम हा एक प्रकार येतो. प्राणायाममध्ये देखील एक विशिष्ट पॅटर्न आहे. तो पॅटर्न म्हणजे 4-2-6-2 हा होय. म्हणजे 4 सेकंदात श्वास घ्या, त्यानंतर 2 सेकंद थांबा,
आणि हळूहळू 6 सेकंदात श्वास सोडा आणि पुन्हा 2 सेकंद थांबा. या पद्धतीने तुम्ही 2 ते 3 मिनिटं जरी रोज प्राणायाम केलं तरी तुमची एनर्जी लेवल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि मन शांत होणार आहे. याशिवाय पत्रिकेतील चंद्राला प्रबळ करण्यासाठी तुम्ही ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप रात्री चंद्राकडे पाहून किंवा चंद्राच्या प्रकाशात बसून करू शकता. या मंत्राचं स्मरण तुम्ही मनातल्या मनात केलं तरी त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. केतू ग्रहाला प्रबळ करण्यासाठी तुम्ही ओम केतवे नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे डिप्रेशन आणि ओव्हर थिंकिंग कमी होतं. गुरु ग्रहाला प्रबळ करण्यासाठी ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप दररोज 5 वेळा केला तरी मनातील धुराळा दूर होतो, विचारांमध्ये स्पष्टता येते. अजून एक महत्त्वाचा प्रभावी उपाय आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील अस्वस्थता खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्याचा मी खूप वेळा अनुभव देखील घेतलेला आहे. जातक जेव्हा समोर बसलेले असतात तेव्हा अनेक वेळा मी त्यांना हा उपाय समोरच करायला लावते. मी त्यांच्याकडे कागद आणि पेन देते. तुम्ही सुद्धा आता हातात कागद व पेन घ्या. कमीत कमी 3 गोष्टी अशा लिहा की ज्यासाठी तुम्ही थँकफुल आहात, ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. तुम्ही जेव्हा त्या पद्धतीने विचार करता, त्या गोष्टी लिहिता तेव्हा तुमचं मन अत्यंत हलकं होतं. तुम्हाला अत्यंत आनंदी वाटतं कारण त्याआधी तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचारच केलेला नसतो. कृतज्ञतेचा भाव मनात आणल्यामुळे आपलं मन आनंदी होतं. हा विषय लक्षात घ्या. माझ्याकडे एकदा एक जातिका आली होती. साधारणपणे 25-26 वर्षाची असेल. ती म्हणाली, मॅडम माझं मन प्रचंड अस्थिर अशांत आहे. ते कधीही स्थिर राहत नाही. मी तिची कुंडली बघितली. प्रश्न लक्षात आले. तिच्या अस्थिर मनाचं कारण मला कुंडलीतून समजलं. मग मी तिला 10 दिवस ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायला लावला. प्राणायाम देखील करायला सांगितलं, जसं आत्ताच सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे. 4-2-6-2 या पद्धतीने श्वासाची साधना करायला सांगितली. तिने ते उपाय अगदी मनापासून केले. 10-12 दिवसांनी तिचा मेसेज आला की मॅडम माझं आयुष्य खूप बदललं. आत्ता आधी एवढ्या स्थिरतेचा अनुभव मी कधीच घेतला नव्हता. आता अत्यंत आनंदी राहायला लागले आहे. स्वतःला समजू लागले आहे. या अत्यंत साध्या सोप्या उपायांनी देखील तिला छान वाटत होतं. मंत्र साधना ही एक प्रकारची जादू करते. फक्त जादूच करत नाही तर ते तुमच्या अंतर्मनाचे दरवाजे उघडतात. त्यामुळे तुमच्याच आयुष्यात सुखद वातावरणाची निर्मिती होते. कठोपनिषदामध्ये एक विचार सांगितलेला आहे की अंतर्मनावर तुम्ही विजय प्राप्त केला की बाहेरील कुठलीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. कारण स्पर्धा ही इतरांसोबत कधीच नसते तर ती आपल्याच विचारांसोबत असते. मन शांत असले तर ग्रह शांत होतात. मन स्थिर असले तर निर्णय योग्य घेतले जातात. मन प्रकाशमान असेल तर भविष्य सुंदर घडतं. शांत मन म्हणजे सर्वात मोठं धन असतं. मन शांत झालं की भाग्य देखील तुमच्या बाजूने येतं. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. आजपासून तुम्ही स्वतःच्या मनासाठी 2 मिनिटं देणार आहात का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तसंच सांगितलेल्या मंत्रापैकी किंवा उपायांपैकी कोणता उपाय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं ते देखील कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. सांगितल्याप्रमाणे रोजची साधना करा. मित्रांना, नातेवाईकांना किंवा ज्या व्यक्ती आनंदी राहाव्यात असं तुम्हाला वाटतं अशा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल.
धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.